नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर हा संपूर्ण श्रावण महिना सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शक्तिशाली आणि भाग्योदयाचा ठरणार आहे. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे, जो ग्रहांचा राजा मानला जातो. श्रावण महिन्यात जेव्हा महादेवाची कृपा आणि सूर्यदेवाची ऊर्जा एकत्र येते, तेव्हा सिंह राशीच्या जातकांसाठी यशाचे मोठे मार्ग उघडतात. जर तुमची रास सिंह असेल तर या 30 दिवसात तुमच्या आयुष्यात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहे हे 100% तुम्ही जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, नातेसंबंधांबद्दल, आजारपणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, काय करावं हे कळत नसेल, खूप सारे प्रश्न, अडचणी, समस्या समोर उभ्या असतील तर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू. काय दोष, काय प्रॉब्लेम, काय समस्या आहे ते तुम्हाला सांगू, त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा देऊ, योग्य मार्गदर्शन करू. यासाठीच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायला विसरू नका. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया सिंह राशीच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल. सिंह राशीचं नेतृत्व गुण जन्मजात त्यांच्यामध्ये असतं. श्रावण महिन्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव प्रचंड वाढणार आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा नोकरीत उच्च पदाची वाट पाहत असाल तर 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला मोठी आनंद वार्ता मिळणार आहे. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी सोपवली जाईल. जर तुम्ही राजकारण, प्रशासन, रिअल इस्टेट, कंत्राटदारी किंवा सोन्या चांदीच्या व्यवसायाशी जोडलेले असाल तर या श्रावणात तुम्हाला मोठा आर्थिक नफा होईल. रखडलेले प्रकल्प सुरू होतील आणि तुमचा मान, प्रतिष्ठा समाजात वाढणार आहे. मित्रांनो, तुमच्यातील अहमपणा म्हणजे इगो आणि राग यावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात सहकाऱ्यांशी बोलताना उद्दामपणा दाखवणे टाळा, नाहीतर सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. मित्रांनो, तुमची आर्थिक परिस्थिती कशी असेल? सूर्यदेवाच्या प्रभावामुळे आणि महादेवाच्या आशीर्वादाने सिंह राशीची आर्थिक बाजू या श्रावणात अतिशय मजबूत राहणार आहे. पैशाची आवक वाढेल. जर तुमचे पैसे सरकारी कामात किंवा कुठल्या जुन्या करारात अडकलेले असतील तर या महिन्यात ते पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वडिलांकडून किंवा कुटुंबाकडून मोठा आर्थिक फायदा किंवा मालमत्तेशी संबंधित वादात तुम्हाला यश मिळू शकते. शेअर बाजार किंवा मालमत्तेत केलेली जुनी गुंतवणूक या महिन्यात चांगला परतावा देईल. या श्रावण महिन्यात तुमची आर्थिक टंचाई दूर होईल. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. आता पाहूया तुमचे कौटुंबिक आणि प्रेमी जीवन या काळात कसे असेल. सिंह राशीचे लोक कुटुंबाचे रक्षण करणारे असतात. श्रावणातील पवित्र वातावरण तुमच्या घरात आनंदाची लहर घेऊन येईल. समाजात आणि नातलगांमध्ये तुमचे वजन वाढेल. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचे मत अंतिम मानले जाईल. वडिलांसोबत चाललेले जुने मतभेद दूर होतील आणि त्याचे पूर्ण सहकार्य तुम्हाला लाभेल. पती पत्नीमधील संबंध सुधारतील. जर तुम्ही दोघे मिळून एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. जोडीदारावर तुमचे विचार लादण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या मताचाही आदर करा, ज्यामुळे नात्यात अधिक गोडवा येईल. आता वळूया एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे तुमचे आरोग्य कसं असेल. सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने शरीरातील पित्त आणि उष्णतेचे प्रमाण वाढू शकते. या महिन्यात तुम्हाला उच्च रक्तदाब, डोळ्यांचे त्रास, डोकेदुखी किंवा पाठीच्या कण्याशी संबंधित त्रास जाणवू शकतो. जास्त राग आल्यामुळे आरोग्य बिघडू शकते, त्यामुळे डोकं शांत ठेवा. भरपूर पाणी प्या. मसालेदार आणि जास्त तिखट अन्नपदार्थ खाऊ नका. दररोज सकाळी सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा. मित्रांनो, 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या संपूर्ण श्रावण महिन्यात सिंह राशीच्या लोकांनी महादेवाचा आशीर्वाद मिळावा यासाठी रोज किंवा दर सोमवारी महादेवावर कच्चे दूध, शुद्ध पाणी अर्पण करून जलाभिषेक किंवा दुधाभिषेक करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. याने तुम्हाला लाभ होईल. तर मित्रांनो, हे होते सिंह राशीचे श्रावण महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.